1 फेब्रुवारी 2024 पासून होणार बदल. या बदलांमुळे सामान्य माणसाच्या खिशावर बोजा वाढणार. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला विशेष बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असतात. 1 फेब्रुवारीला आपलं बजेट देखील सादर होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर हे होणारे 6 बदल ज्यामुळे अतिशय नवीन लागू होतील आणि या बदलाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी देशात अनेक बदल होणार आहे. या बदलांची आधीच माहिती असणं महत्त्वाचं आहे. तुमचे बँकेचे व्यवहार, तसेच पैसे ट्रान्सफर करण्याचे नियम, पेन्शन संबंधी सूचना, तसेच फास्टॅग असे 5 ते 6 नियम आहेत ज्यामुळे प्रत्येक सामान्य माणसाला याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. जे बँकेच्या संदर्भात काही व्यवहार असणार आहेत तर ते तात्काळ करून घेणं इथे गरजेचं असणार आहे. त्यामुळेच आज व्हिडिओमध्ये जाणून घेतोय की परवा दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 पासून काय बदल होतील, कसा तुमचा याचा त्या ठिकाणी बोजा पडणार आहे. पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर गॅस, इलेक्ट्रिसिटी अशा कोणत्या गोष्टींमध्ये मूलभूत बदल होण्याची शक्यता आहे. आपण एका रिपोर्टनुसार त्या ठिकाणी इथे बघणार आहोत. नवभारतच्या एका रिपोर्टनुसार आपण इथे जर बघितलं तर इथे लिहिलं आहे की देश में 1 फरवरी से बदल जाएंगे 6 नियम, सीधे आम आदमी के जेब पर डालेगा असर. साधारणपणे त्या नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार इथे 6 बदल होत आहेत. पहिला बदल जो आहे तर तो पेन्शनधारकांसाठी आहे. आता साधारणपणे 1 जानेवारी महिना आता संपत आलेला आहे. 1 ते 2 दिवसात फेब्रुवारीची सुरुवात होईल आणि पहिला प्रमुख जो बदल त्या ठिकाणी इथे बघायला जो मिळेल तर तो म्हणजे NPS किंवा नॅशनल पेन्शन स्कीमच्या संबंधी. आता PFRDA नुसार जे लोक एम्प्लॉय आहेत, कुठेतरी जॉब करत आहेत, त्या लोकांचं पेन्शन त्या ठिकाणी चालू आहे. तर त्यानुसार त्यांनी जे पैसे काढण्याचं जे लिमिट आहे, विड्रॉल लिमिट आहे, ते 25% त्या ठिकाणी ते काढू शकतात. अशा पद्धतीचा हा एक बदल झालेला आहे. नंतर पैसे पाठवण्याच्या बाबतीत जे IMPS जे आपण पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करत होतो तर आता बेनिफिशरींचं नाव न जोडता जे ऑनलाईन जर तुम्हाला नाव न जोडता देखील सरळ बँकेमध्ये तुम्ही 5 लाख रुपये जवळपास फंड ट्रान्सफर करू शकता. तर हे जे काय सर्क्युलर आहे तर हे NPCIने त्या ठिकाणी जारी केलं होतं, ज्यामध्ये तुम्ही फक्त ज्याला पैसे पाठवले त्याचा फोन नंबर आणि बँक अकाउंट नंबर हे जरी टाकलं तरी देखील तुम्ही 5 लाख रुपयापर्यंत रक्कम त्या ठिकाणी पाठवू शकता. पुढची महत्त्वाचा जो बदल होतोय तो SBI स्टेट बँकेच्या होम लोनच्या संदर्भात. स्टेट बँकेच्या तर्फे होम लोन म्हणजेच घरासाठी जे काही लोन आहे त्यासाठी एक स्पेशल त्यांनी एक हे आणलेले आहे, ज्याच्या तहत जे काय ग्राहक आहेत 65 BPS पर्यंत त्यांना जे काय लोन आहे तर ते त्याच्यावर हे भेटणार आहे, ज्यामध्ये प्रोसेसिंग फी आणि ह्या सर्व गोष्टी आहेत याच्यामध्ये देखील डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचं स्टेट बँकेचं कर्ज असणार आहे होम लोन किंवा घरासाठी ज्यांचं स्टेट बँकेचं कर्ज असणार आहे त्यांच्यासाठी अतिशय फायद्याचा हा त्या ठिकाणी नियम बदल असेल. त्यानंतर पंजाब आणि सिंध विशेष FG. तर पंजाब अँड सिंध बँक ही जी बँक आहे याच्यानुसार एक ग्राहक धनलक्ष्मी 444 दिवस ही FD सुविधा 31 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. या व्यतिरिक्त जो आपला फास्टॅग आहे, जो गाडीला जो टोलवर तिथे फास्टॅग लावण्यात येतो तर तो राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण NHAI नुसार दिला जातो. तर त्यानुसार तुमचा जो फास्टॅग आहे तो ब्लॅकलिस्ट होणार नाही, कारण की ज्या लोकांनी KYC पूर्णतः कंप्लीट केलेलं नाही अशा लोकांना हा बॅन त्या ठिकाणी होणार नाही. तर याची अपडेट करण्याची तारीख ही 31 जानेवारी असणार आहे. लवकरात लवकर हा अपडेट करून घेणं अनिवार्य आहे. तर हे होते जे बदल जे 1 फेब्रुवारीपासून पूर्ण देशात लागू होणार आहे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.